नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात गोल्ड गुरु मराठी चॅनल, जिथे सोन्या चांदीचे रोजचे अचूक भाव पाहिले जातात. चला तर मग सावधान. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जर आज किंवा उद्या तुमच्या घरात सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्याचे नियोजन सुरू असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय दुकानात पाऊल ठेवण्याची घाई अजिबात करू नका. दुकानात जाण्यापूर्वी ही महत्त्वाची माहिती पाहिली नाही तर ऐनवेळी तुमचे हजारो रुपयाचे नुकसान ठरू शकते. कारण ऑगस्ट महिन्याच्या या पात मोठी उलथापालथ झाली आहे. 2.5 लाखाच्या आसपास पोहोचलेली चांदी तब्बल 17,500 रुपयांनी स्वस्त होऊन 1 ग्रॅमचा भाव आहे 245 रुपयावर आला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दागिन्यांचे तब्बल 7,500 रुपयांनी खाली आले आहे. पण खरी धक्कादायक बातमी पुढे आहे. बाजार तज्ञांच्या मते सोन्या चांदीतील ही घसरण अशीच सुरू राहून भाव अजून पडणार की सराफा बाजारात अचानक पुन्हा तेजीची लाट येणार आणि खरेदी करताना सराफा दुकानात कोणती एक गुप्त चूक टाळलीच पाहिजे, ज्यामुळे तुमचे 50,000 रुपये वाचतील. हे आम्ही व्हिडिओच्या शेवटी सोप्या भाषेत सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया दरातील या बदलाचे मुख्य कारण, उद्याचे प्रेडिक्शन आणि गोल्ड गुरुचा स्मार्ट सल्ला. चला तर मित्रांनो, आता पाहूयात चांदीचा भाव. तर मित्रांनो, 2.5 लाखाच्या शिखरावर पोहोचलेली चांदी अचानक धडकन खाली आली. ऑगस्टच्या सुरुवातीला 17,500 रुपयाचा दणकेबाज झटका मिळाला आहे. काही आठवड्यापूर्वी आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या जोरावर ज्या चांदीने प्रति किलो तब्बल 2,60,000 रुपयाची विक्रमी पातळी गाठली होती, त्याच चांदीच्या बाजारात आता ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात मोठी माघार पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील विक्रीच्या लाटेमुळे चांदीचे भाव तब्बल 17,500 रुपयांनी स्वस्त झाले असून 1 ग्रॅमचा दर आता 245 रुपयावर खाली आला आहे. आजच्या नव्या गणितीय तक्त्यानुसार 1 ग्रॅम चांदी 245 रुपये, तर 10 ग्रॅम चांदीचा भाव आहे मित्रांनो 2,450 आणि 100 ग्रॅम चांदीचा भाव आहे मित्रांनो 24,500 रुपये आणि तब्बल 1 किलोग्रॅम चांदी तब्बल 17,500 रुपयाच्या मोठ्या घसरणीसह 2,45,000 रुपयावर उपलब्ध होत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सण उत्सवाच्या काळात पूजेची भांडी, पैंजण, जोडवे किंवा देवाचे दागिने घडवण्यासाठी ही घसरण मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मोठी संधी घेऊन आली आहे. चांदी 2,60,000 वरून थेट 2,45,000 रुपयावर आल्यामुळे आगामी सणांच्या तोंडावर कमी बजेटमध्ये अधिक वजनाची चांदी खरेदी करणे शक्य होणार आहे. तर मित्रांनो, आता पाहूया आपण सोन्याचा भाव. त्यामध्ये पाहूया 18 कॅरेट सोन्याचा भाव. फॅन्सी डिझाईन प्रेमीसाठी आनंदाची पर्वणी आहे. 18 कॅरेट सोन्याचे भाव तब्बल 6,500 रुपयांनी खाली आले आहेत. तर मित्रांनो, कमी खर्चात आकर्षक मॉडर्न आणि रोजच्या वापरासाठी मजबूत दागिने शोधणाऱ्या ग्राहकासाठी 18 कॅरेट सोन्यातील ही मंदी मोठा दिलासा घेऊन गेली आहे. सोने 1,50,000 रुपयाच्या ऐतिहासिक पातळीवर असताना 18 कॅरेटच्या किमतीतही आवाक्याबाहेर गेल्या होत्या, परंतु बाजारातील नव्या घसरणीमुळे 18 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 6,500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या घसरणीनंतर आज बाजारात 18 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅमचा दर आहे 11,600 रुपयावर स्थिरावला आहे. म्हणजेच 1 ग्रॅम सोने मित्रांनो 11,600 रुपये, तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 1,16,000 रुपये, तर 100 ग्रॅम सोन्याचा दर आहे मित्रांनो 11,60,000 रुपये एवढाच झाला आहे. तर मित्रांनो, वर्किंग वुमेन आजच्या तरुण पिढीला रोजच्या वापरासाठी नाजूक, कडक किंवा ट्रेंडी दागिने आवडतात. 18 कॅरेट सोन्यात धातूचा कडकपणा उत्तम असल्याने त्यात डायमंड आणि खड्याचे काम अतिशय मजबूत बसते. त्यामुळे कमी बजेटमध्ये फॅन्सी डिझाईन हवी असल्यास या 6,500 रुपयाच्या घसरणीचा नक्की फायदा घ्या. तर मित्रांनो, आता बोलूयात 22 कॅरेट सोन्याच्या भावाकडे. लग्नाच्या खरेदीदाराची थेट बल्ले आहे मित्रांनो. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 7,500 रुपयांची खसखशीत सूट. तर भारतीय संस्कृतीत आणि लग्नसराईच्या खरेदीत 90% पसंती मिळणाऱ्या 22 कॅरेट दागिन्याच्या सोन्याचे ग्राहकांना मोठा सुखदायक धक्का दिला आहे. गगनाला भिडणाऱ्या दरामुळे ज्या कुटुंबाचे बजेट बिघडले होते, त्यांना या 7,500 रुपयाच्या घसरणीमुळे मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. या मोठ्या घसरणीनंतर आज 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम भाव 14,250 रुपयाच्या पातळीवर आला आहे. नव्या दरपत्रकानुसार आज 1 ग्रॅम सोने 14,250 रुपये, तर 10 ग्रॅम सोने 1,42,500 रुपये, तर 100 ग्रॅम सोन्याचा भाव 14,25,000 रुपयावर
रुपयावर पोहोचला आहे. तर मित्रांनो, मंगळसूत्र, राणीहार, नेकलेस आणि पारंपरिक दागिन्यांसाठी 22 कॅरेट हाच एकमेव अस्सल पर्याय मानला जातो, कारण भविष्यात हे सोने मोडताना पूर्ण रिसेल व्हॅल्यू मिळते. ज्यांच्या घरात आगामी काळात लग्न कार्य आहे त्यांनी या 7,500 रुपयाच्या घसरणीचा फायदा घेत आता सोन्याचे बुकिंग करून ठेवणे अत्यंत शहाणपणाचे ठरणार आहे. मित्रांनो, आता 18 कॅरेट सोने 22 कॅरेट सोने यांचा भाव आपण पाहिला आहे. आता पाहूया शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोन्याचा भाव. मित्रांनो, अस्सल सोन्यातील गुंतवणूकदारांना सुवर्ण संधी. 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात 7,900 रुपयांचे भगदाड झाले आहे. शेवटी सर्वात शुद्ध म्हणजे 24 कॅरेट सोन्याबाबत बोलायचे झाले तर भविष्यातील सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी ही घसरण अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. काही आठवड्यापूर्वी 1,50,000चा टप्पा ओलांडून हा आकार माजवणारे 24 कॅरेट सोने आता 7,900 रुपयाच्या घसरणीसह खाली आले आहे. या घसरणीमुळे आज 1 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव 15,430 रुपयावर आला आहे. परंतु संपूर्ण आकडेवारी पाहिली तर आज 24 कॅरेटचे 1 ग्रॅम सोने 15,430 रुपये, 10 ग्रॅम सोने 1,54,300 रुपये, तर 100 ग्रॅम सोन्याचा दर आहे मित्रांनो 15,43,000 रुपयावर तो पोहोचला आहे. तर मित्रांनो, 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनत नसून ते 100% शुद्ध असतं. त्यामुळे जर तुम्हाला भविष्यातील सुरक्षेसाठी किंवा नफ्यासाठी पैसे गुंतवायचे असतील तर 24 कॅरेट सोन्याची नाणी किंवा बिस्किटेच खरेदी करावे. यावर घडणावळ खर्च लागत नाही आणि गरजेच्या वेळी पूर्ण मूल्याने लगेच कॅश करता येतं. मित्रांनो, आताच आपण सोन्या चांदीचा भाव तर पाहिलाच आहे, पण हे दर नेमके का घसरले हे आता आपण पाहणार आहोत. फक्त आयात शुल्क नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातील या 3 घडामोडी सोन्या चांदीची हवा पूर्ण निघाली आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात दरामध्ये एवढी मोठी घसरण का झाली? यामुळे 3 मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या बँकांनी आणि गुंतवणूकदारांनी सोन्या चांदीतील आपली गुंतवणूक काढून प्रचंड प्रमाणात नफा वसुली सुरू केली आहे. दुसरे कारण म्हणजे डॉलर मजबूत झाल्यामुळे जागतिक स्तरावर सोन्यातील गुंतवणूक रोख बाजारात वळली आहे. आणि तिसरे, केंद्र सरकारने आयात शुल्क कमी केल्याचा थेट फायदा आता भारतीय ग्राहकाच्या खिशाला मिळतो. या तिन्ही घडामोडीमुळेच 1,50,000वर गेलेले सोने आणि 2,60,000वर गेलेली चांदी थेट खाली आली आहे. मित्रांनो, पाहूया उद्याचं प्रेडिक्शन. मित्रांनो, उद्या सराफा दुकानात नेमकं काय घडणार आहे ते आपण पाहूया. उद्या सकाळी सराफा दुकानाचे शटर उघडताच काय चित्र असेल तज्ञाचा उद्याच्या बाजाराबाबतचा सर्वात ताजा इनसाइड रिपोर्ट आता आपण पाहणार आहोत. वायदा बाजारातील सोन्या चांदीचे ताजे सौदे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याची हालचाल पाहता दरावर अजूनही मंदीचा काही प्रमाणात दबाव आहे. तज्ञाच्या मते उद्या सकाळी बाजारात अचानक कोणतीही मोठी दरवाढ किंवा तेजी येण्याची शक्यता फार कमी आहे. उलट सोन्या चांदीचे भाव आहेत त्याच पातळीवर स्थिर राहतील किंवा दरामध्ये आणखी 200 ते 400 रुपयाची किरकोळ घसरण पाहायला मिळू शकते. त्यामुळे उद्या भाव वाढतील या भीतीने आजच घाईघाईने चुकीचे निर्णय घेऊ नका. सध्याची परिस्थिती खरेदीदाराच्या पूर्णपणे फायद्याची आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील आपल्या 1 लाख कुटुंबासाठी गोल्ड गुरुचा एक स्मार्ट सल्ला आणि एक सुवर्ण नियम आणि छोटेसे आव्हान आहे. माझ्या सर्व मध्यमवर्गीय भावांनो आणि बहिणींनो, सलग दर घसरले म्हणून घाबरून जाऊ नका किंवा एकाच वेळी सर्व जमापुंजी गुंतवू नका. जर तुमच्या घरात आगामी 3 ते 6 महिन्यात लग्न कार्य किंवा मोठा सण असेल तर 50-50चा फॉर्म्युला वापरा. तुमचे एस्टिमेटेड बजेट आहे त्यापैकी 50% खरेदी आज करा आणि उरलेले 50% पुढील आठवड्यातील दराचा अंदाज घेऊन गुंतवा. तसेच फसवणूक टाळण्यासाठी दुकानातून नेहमी 6 अंकी HUID हॉलमार्क कोड असलेलेच पक्के दागिने पक्क्या GST बिलासह खरेदी करा. तर मित्रांनो, मुंबई पासून ते कोल्हापूर, नागपूर आणि नाशिक पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या व्हिडिओला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार. जर तुम्हाला आजची ही सविस्तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. सोन्या चांदीचे रोजचे अचूक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या गोल्ड गुरु मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद मित्रांनो.